पेटपुजा फिर काम दुजा हे ऐकिल्लें, पूण पयली मुतप आणि मागीर चोरी करप हे पयलेच पावट पयला। बरें काम करपाक वता तेन्ना गोड खाऊन वतात, मात चोरी करपाक वतना पयली मुतून वतात हे एका नव्या चोरेच्या प्रकरणांतल्यान समजता। पेड्डे ग्राउंडचो गॅलेक्सी अपार्टमेंटाच्या लागीं आसा, हांगासर चोरयेचो प्रकार घडिल्लो आसा। थंय आशिल्ल्या सीसीटीव्ही कॅमेरान हो सगळो प्रकार रिकॉर्ड जाला। दोन चोरांनी एका शेडीन भितर सरून पयली मुतपाचो कार्यक्रम आटपिलो आणि उपरांत थंय न्हिदिल्ल्या लोकांचो मोबायल फारून ते गेले। कालूच कोलवाळे पार्क केल्ल्या ट्रकांतल्यान मोबायल चोरीचो प्रकार समोर आयिल्लो। तशेंच कांय दिसा फाटीं पर्वरी हायवेचेरूय असोच मोबायल चोरपाचो प्रकार घडिल्लो। हे एक चोरांचे रॅकेट आसा जे ह्यो सगळ्यो चोरयो करता काय कितें असो प्रश्न हांगा उबो जाता। असल्या घटनांनी वाड जाल्ल्यान सामान्य जनतेन मातशें अलर्ट रावपाची गरज आसा। मी शंकर राठोड। काय झालं होतं? मी रात्री जेवलो, जेवण करून मी झोपलो। झोपल्यानंतर मी जेवण घेऊन आलो, त्याच्यामध्ये मी झोपल्यानंतर मोबाईल होता चार्जिंगला लावलं। तेव्हा सकाळी मी उठतो तो एक समोरची गुजरातची गाडीची उभी आहे, ती मला उठवायला आला। सुनील तो आधी शोध दरवाजे बोला, तो बोला, म्हटलं उठा। मी बघितलं तर मोबाईल माझ्या चोरीला गेला 21,000। मला दुसरं काहीच नाही, मोबाईल मला फक्त त्याच्या फोटो बस एवढं करून मी कोणाला काही बोललं नाही। मी सीधा पोलीस स्टेशन विचारलं, पोलीस स्टेशन बोले कालवार काय बोलते चालू काय कारसवाडी। मी गेलो, बसलो साहेबासमोर अर्धा एक तास बसलो। मीटिंग होती, हे होती, कोणी एक्सेप्ट मेरा मोबाईल आहे ते आहे, 13 जन्म कुंडली आहे, या 3 याच्यामध्ये डिफेक्ट काय है? ते साहब का बोलते हैं तेरी जन्मदारी 61 कैसे हुए? अरे जब आधार कार्ड के 61 में बनाया तो लाइसेंस में वही आएगा ना भाई, मैं क्यों मेरा क्या गलती उसमें? आता मोबाईल कुठनं चोरी झाला तुमचा? हायवेवरून? ते पंपावरून। म्हणजे गाडी पार्क केली होती तुम्ही? हां, आता मला तर मारून जबरदस्त गाडी पार्क केली होती का रात्री? आणि गाडी झोपला होता तुम्ही? सो गाडी रात्री जेव्हा तुम्ही पार्क केली तिथून मोबाईल गायब झालाय, तुम्हाला समजलं नाही? मला नाही समजला ना, मी झोपलो होतो। समोरच्या गाडीवाल्याने बघितला, स्कूटीवर होते ते, मी बघितले, ओळखतो कॅमेऱ्यामध्ये पहिले स्कॅप करा, मी ओळखून घेतो त्या पोरानं मोबाईल घेतला असं ते बोलतोय। मी यांना तेच सांगतो सकाळपासून, ते ऐकत नाही पोलीसवाले। कोण चोर कोण कुठले होते? ना तो गाडीवाला, समोरच्या गाडीवाला। हा, तो ओळखतोय? अच्छा, हा, तो कॅमेऱ्यामध्ये आपले स्कॅप आहे ना ते। त्याने पाहिलं कुठली गाडी घेऊन आले होते? स्कूटी होती। आणि किती जण होते? कुठे? दोघे जण होते। मोबाईल कुठला होता तुमचा? माझ्या ओप्पो A70 म्हणजे 21,000। अच्छा, आणि आता घटनास्थळी पोलीस पोहोचले? अच्छा, आत्ता पोचली। मी सकाळी 9 वाजेपासून रावण्या करतोय, नाही येत। वापसा गेलो अजून मी मोठ्या पोलीस स्टेशनला थांबलो होतो पाठीमागे। पुन्हा आमची गाडी आम्ही ड्रायव्हरला फोन लावत होतो, पण ड्रायव्हर उचलला नाही फोन, म्हणून आपण इकडे बघत होतो पुढे। पण तिने पाठीमागची जी गाडी होती ना, ती गाडी ओपन करायला बघितले, मग ती गाडी नाही ओपन झाली म्हणून ते ही गाडीला अटॅक केले। मग हे गाडी ओपन केल्यापुढे ते मोबाईल कॅच करून घेऊन गेले। हे 3 लोक होते। कोण कोण होते? 3 लोक होते की दाढी आणि केस खूप होते त्यांचे। हा, तो मुलगी बिलगी कोण होती? मुलगी बिलगी नव्हती, कुत्रा होता म्हणून तुम्ही? डॉगी होता। सो हे काय ॲक्टिवावर असतं? एक्सेस होती, एक्सेस सिल्वर कलर एक्सेस होती। हाँ, असं सब तुम्हारा क्या क्या चोरी हुआ, कैसे कैसे क्या? मोबाइल लेके आने का। सो आपके हाथ में वो बल्टी और ये आ गया, कैप आ गया, तो आप थोड़ा जग गए तभी पता चला? जगह पड़ा था। हाँ, लॉक कैसे खोला मैंने तो मेरी समझ में नहीं आई। हम उधर से देखा है। सर तुम्ही काय बघितलं? आम्ही दोघं सोबतच होतो, दोघं सोबत आपण बाहेर आलो। हां, तिघजण असं आम्ही त्या साईडला आमची गाडीकडे जात होतो, आमची गाडी कुठे बघत होतो। हां, तिघजण बघितलं आणि म्हटलं की अरे हे काहीतरी लफडा आहे। त्या तिकडच्या कारकडे थांबले, असं वाटलं की तिथे काहीतरी करतात। हां, पण आता आणि परत आमची कार शोधत वापस रिटर्न आम्ही येत असताना तुम्ही भेटला आणि यांनी पण भेटले, तेव्हा समजलं की मोबाईल त्यांचा गेलेला आहे म्हणून। ते तिघजण होते। तर तुमची पण गाडी त्यांनी ट्राय केलेली पहिले? आमची गाडी नाही, आमची गाडी दुसऱ्यांची गाडी होती ती। हां, तिकडे बलेनो होती, त्या बलेनोला ट्राय करत होते। ते काय झालं नाही म्हटलं तर पुढे आले ते। अच्छा.